आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलेलं होतं, मात्र अजून तरी मराठा क्रांती मोर्चाकडून चर्चेबाबत सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। उद्या मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे। अद्याप सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे मोर्चापूर्वी सरकारच्या आंदोलकांबरोबर चर्चा होणार का याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। उद्या मुंबईमध्ये मराठा क्रांती मुक मोर्चा निघणार आहे। लाखोंच्या संख्येने उद्या मराठा आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत। चंद्रकांत पाटलांनी आवाहन केलं होतं चर्चेसाठी येण्याचं सरकारतर्फे, मात्र मराठा क्रांती मुक मोर्चा संघटनेतर्फे कोणी चर्चेसाठी गेलेलं नाहीये, त्यामुळे आता काय नेमकं होणार, चर्चा होणार का सरकारबरोबर याबाबत प्रश्नचिन्ह आहे। मोर्चापूर्वी सरकारला आंदोलकांबरोबर चर्चा करायची होती, मात्र आंदोलनकर्त्यांनी चर्चेसाठी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, चंद्रकांत पाटलांनी सरकारतर्फे आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावलेलं होतं, 2 दिवसांपूर्वी चर्चेसाठी बोलावलं होतं, मात्र कुठलाही प्रतिसाद आंदोलनकर्त्यांकडून मिळालेला नाहीये। ही चर्चा होणं गरजेचं होतं का, आहे का, आणि पहिली गोष्ट सरकार आणखी काही प्रयत्न करतंय का? अनुपमा, मराठा मोर्चा पूर्वी मराठा संघटना ज्या आहेत, विशेषतः सकल मराठा मोर्चा ज्यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे, त्या संघटनेबरोबर चर्चा करण्याचा सरकारचा मानस होता। आणि प्रामुख्याने याच्या मागचं कारण म्हणजे मराठा समाजासाठी सरकारने आतापर्यंत जे गेल्या 3 वर्षात काम केलेलं आहे त्या संदर्भात सरकारला माहिती द्यायची होती या संघटनांना। त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात जी सद्यस्थिती आहे, त्याचबरोबर न्यायालयामध्ये सरकार ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात बाजू मांडते ती सगळी माहिती जी आहे ती सकल मोर्चाच्या आयोजकांना सरकारला द्यायची होती। आणि त्याचमुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जे पूर्वीपासून या मोर्चाशी संबंधित, मराठा आरक्षणाशी संबंधित आहेत, त्याचबरोबर मोर्चेकरांशी यापूर्वीसुद्धा त्यांनी जिल्ह्यात मोर्चे झाले होते तेव्हा चर्चा केली होती। कोल्हापूरच्या मोर्चाला ते स्वतः सामोरे गेले होते, त्यामुळे त्यांनी या सगळ्या मोर्चाच्या आयोजकांना आवाहन केलं होतं की त्यांनी यावं, चर्चेसाठी सरकारबरोबर चर्चा करावी, परंतु या आव्हानाला अद्यापही कुठला प्रतिसाद मिळालेला नाही आहे। उद्या मुंबईमध्ये मराठा सकल क्रांती मोर्चा निघतोय आणि त्यापूर्वी आज संध्याकाळपर्यंत सरकारचा प्रयत्न असेल किमान या मोर्चाच्या आयोजकांमधल्या काही लोकांशी चर्चा करावी, तसे प्रयत्न सरकारतर्फे सुरू आहेत, परंतु सध्या तरी सरकारला त्याच्यात यश आलेलं नाही आहे। चंद्रकांत पाटील स्वतः या संदर्भात लक्ष घालतायत, परंतु अद्यापही कुठलाही प्रतिसाद सरकारला या आयोजकांकडून मिळालेला नाही आहे। त्यामुळे सरकारची मनीषा होती की मोर्चापूर्वी साधारणतः आयोजकांची समजूत घालावी आणि मोर्चा शांततेत पार पडावा। त्याचबरोबर मोर्चानंतर सुद्धा सरकारची तयारी आहे आयोजकांची चर्चा करण्याची, परंतु त्यापूर्वी जर चर्चा झाली असती तर सरकारला आतापर्यंत मराठा समाजासाठी जे सरकारने काम केलेलं आहे, मग एबीसीची मर्यादा वाढवण्याचा विषय असो किंवा अण्णाभाऊ पाटील महामंडळासाठी ठेवलेली रक्कम असो, वेगळी 200 कोटी रुपयांची तरतूद असो, ही सगळी माहिती जी सरकारला या आयोजकांना द्यायची होती, परंतु आयोजकांनी अद्यापही सरकारच्या या आव्हानाला प्रतिसाद दिलेला नाही। अनुपमा, धन्यवाद दीपक, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।